की जर तुमच्याकडे कोणी असं आलं तर कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आमचंही म्हणणं ऐकून घ्या. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी गेल्या 24 तारखेला म्हणजे अरविंद सावंत हे आपल्या लोकसभेच्या संसदीय कामकाज समितीच्या दौऱ्यानिमित्त अध्यक्षांच्याच सहीने जे पत्र येतं त्या पत्रानुसार कारगिलच्या दौऱ्यावरती होते. कारगिलचा म्हणजे देशासाठी हा महत्वाचा विषय. कारगिलच्या दौऱ्याला तुम्हीच पाठवलं होतं. येणार होते 25 तारखेला, पण लोकसभा अध्यक्षांचं फरमान आलं तुम्ही 24 तारखेला या. मी अरविंदना म्हटलं की तुम्ही त्यांना सांगा की आपल्याच आदेशानुसार मी कारगिल येथे आलोय, तो दौरा देशासाठी महत्वाचा आहे, अर्धवट सोडून येऊ का? त्याने म्हटलं या. कारगिल गेलं खड्ड्यात. कारगिलचा दौरा बिवरा काय नाही, तुमचा पक्ष फुटण्याची घाई झाली माझ्या मालकांना, त्याच्यासाठी तुम्ही पहिले या. आणि मग त्यांना आपली बाजू आपण सांगितली, मांडली. जी बाजू मी शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने ती उल्हास बापट म्हणाले ती मी क्लिप ऐकवली होती, तुम्ही ऐकली असाल ती क्लिप. त्याच्यात स्पष्ट आहे, ते काय शेड्यूल 10 ना, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 2/3 लोकांनी, म्हणजे हा माझा पक्ष आहे, हा पक्ष इथून निवडून देतो, तेव्हा ते जाऊन तिकडे बसतात. तिकडे जाऊन बसणारे म्हणजे पक्ष नाहीत, ते आमचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे, जनता मतदार म्हणजे पक्ष आहे. आणि 2/3 जे सभासद असतात तिकडे लोकप्रतिनिधी असतात, ते जर का इकडून तिकडे गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते का? तर उल्हास बापटांनी म्हटले नाही. कायदे तज्ञ आहेत उल्हास बापट, बुजुर्ग आहेत. अशी माणसं फार थोडी राहिले ज्यांना कायद्याची, नुसते बुजुर्ग नाही तर कायद्याची काही बूज आहे, कायद्याची काही जाणीव आहे, कायद्याबद्दल काही आदर आहे, कायद्याचा अभ्यास आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की त्याच्यात संविधानात हे कोणी तुम्ही मी किंवा बापटांनी लिहिलेलं नाहीये. संविधानात घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाचा निर्णय घेतो त्याला 2/3 लोकप्रतिनिधींचा जर पाठिंबा असेल तर ते होतं. 2/3 लोकप्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. आता हा तुमचा नवीन जो शब्दांनी तुम्ही जो बॉस म्हणताय, हे सगळे 6च्या 6 जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजे. जर कायद्याचं राज्य असेल तर. आणि कायद्याचं राज्य नसेल, पण मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवरती विश्वास आहे, कारण शेवटी तुम्ही कायदा पाळला नाहीत तर जनतेला सांगू शकणार नाही तुम्ही कायदा पाळा म्हणून. सुरुवात वरून व्हायला पाहिजे. लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटना दिलेली आहे, जी घटना दिली त्या घटनेनुसार जे योग्य आहे ते योग्य करण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांनी दिलाय. अधिकार आणि मर्जी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही अधिकार मानतो, मर्जी मानणार नाही. मर्जी नाही मानणार आम्ही. आणि म्हणून 2/3 जर तिकडे गेले असतील, त्यांना वाटलं असेल की 6वा आला म्हणजे झालं, 6वा आला म्हणजे झालं. होत नाही. आणि कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत असा माझा अद्याप तरी विश्वास आहे. आणि कदाचित त्या चॅनलच्या माध्यमातून ते बघत असतील. मी जे मराठीत बोलतोय ते हिंदी करून त्यांना कोणतरी सांगत असेल तर त्यांना मला हात जोडून सांगायचंय की जे घटनेत दिलेलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्यासारख्या जबाबदार पदावरती बसलेल्या व्यक्तींनी करता कामा नये. कारण नाहीतर इतिहासामध्ये जशी आमची एक निस्पृह निष्पक्षपातीपणे न्याय देणारे म्हणून रामशास्त्री प्रभूणेंची नोंद झाले, तशी तुमची घटना तोडणारे अध्यक्ष म्हणून नोंद होऊ देऊ नका. एवढीच मला त्यांना हात जोडून विनंती करायची. आणि मग राहतोय प्रश्न तो परभणीचा. आता सुद्धा मी येताना मला शेतकरी भेटले, आमचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये. काय विकास कुठे आहे? ज्या वेळेला इकडे गेल्या वर्षी अजून 1 वर्षही नसेल झालं, आपत्ती आली होती, प्रचंड पाऊस कोसळला होता, शेतकऱ्यांचं पीक तर वाहून गेलंच, घरदारं वाहून गेली, मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली आणि शेत जमीनच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या अक्षरशः. म्हणजे ते सगळे खालचे दगड गोटे हे वरती आले होते. आता जसे दगड गोटे गद्दार वरती आले